लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका। तहसीलदार मॅडम, संजय गांधी निराधार योजनेतील प्रकरणावर सह्या कराल का? मनसेचे सूरज लोहार यांचा सवाल, पत्रकारांसमोरच मांडली व्यथा। गेल्या अनेक महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेतील प्रकरणावर खटाव तहसीलदार यांनी सह्या केल्या नसल्याने अनेक सर्वसामान्य लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत। किमान महिला तहसीलदार असतानाही त्यांना विधवा महिलांची, अपंग, निराधार, घटस्फोटित महिलांची तळमळ पाहिजे होती। मात्र प्रत्यक्षात या सर्व योजनेची कामे सही नसल्याने प्रलंबित आहेत। तहसीलदार मॅडम, संजय गांधी निराधार योजनेतील प्रकरणावर सह्या कराल का, असा सवाल मनसेचे राज्य चिटणीस सूरज लोहार यांनी पत्रकारांसमोर केला। वडूज येथील मनसे कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते। यावेळी विशाल गोडसे, सचिन खुडे, पवन नागावकर, मनसूर खोत, आदित्य लोहार, मंगेश लोहार, विशाल लोहार, तुषार लोहार, अमित पंडित, ऋषिकेश लोहार, मंगेश देसाई, महेश देसाई आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। लोहार पुढे म्हणाले, गेल्या 4 महिन्यांपासून खटाव तहसील कार्यालयात दाखल असणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेची अनेक प्रकरणे तहसीलदार यांची सही नसल्या कारणाने प्रलंबित आहेत। तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे। अनेक वेळा संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत। खटाव तहसील कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ जास्त आहे, मात्र या ठिकाणी असणाऱ्या कर्मचारी वर्गाकडून लोकांना टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। याबाबत लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेची संजय गांधी निराधार योजनेत असणारी प्रकरणे मार्गी लावावीत, अन्यथा मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकराष्ट्र।